नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. नुकतीच 4 जानेवारी 2026 रोजी कंबाईन गट ब पूर्वपरीक्षा 2025 संपन्न झालेली आहे. ही नवीन वर्षातली म्हणजेच 2026मधली पहिली परीक्षा आहे आणि या परीक्षेमध्ये पॉलिटीचे जे 16 प्रश्न, एक प्रश्न त्यांनी हिस्ट्रीमध्ये विचारला होता. आपण असे 16 प्रश्न पकडतो आहे. तर 16पैकी 15 प्रश्न थेट पॉलिटी PYQ पल्स या पुस्तकातून ॲज इट इज कवर होत आहेत. तर ते कुठल्या चॅप्टरमधून कसे आलेले आहेत, कसे रिफ्लेक्ट झालेले आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. जर का तुम्ही 2026मधल्या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल आणि जर का तुम्हाला पॉलिटीचा अभ्यास करायचा असेल तर वन ऑफ द बेस्ट सोर्स सध्या मी मार्केटमध्ये उपलब्ध करून दिला आहे. खूप मोठी पुस्तकं वाचण्यापेक्षा अगदी छोटं पुस्तक आहे, 250 पानाचं पुस्तक आहे. पुढच्या 3 तासात तुमचं हे पुस्तक पूर्णपणे वाचून होऊ शकतं, अगदी टू द पॉईंट. याच्यामध्ये भारतीय राज्यघटना आणि घटनात्मक प्रक्रिया, त्याच्यानंतर पंचायती राज आणि शेवटी तुम्हाला 30पेक्षा जास्त इन्फोचार्टच्या माध्यमातून माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच्यामुळं प्रश्न या पुस्तकाच्या बाहेर जाण्याची शक्यता खूप कमी आहे. त्याच्यामुळं पॉलिटीच्या परीक्षाभिमुख परिपूर्ण रिव्हिजनसाठी हा वन ऑफ द बेस्ट सोर्स आत्ता सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे. खूप पुस्तकावरती कष्ट घेऊन पुस्तक तयार करण्यात आलेलं आहे आणि विद्यार्थ्यांच्या पसंतीलासुद्धा उतरते. कारण गट क मुख्य परीक्षा 2023 असेल, त्याच्यानंतर राज्यसेवा 2025 असेल आणि आता कंबाईन गट पूर्व 2026-25 असेल. तर या तिन्ही एक्झामला जवळजवळ 15पैकी 14, कधी 15पैकी 15 क्वेश्चन जे आहेत तर या पुस्तकातून रिफ्लेक्ट झालेले आहेत. आजचा जो पेपर आहे 4 जानेवारी 2026चा गट ब पूर्वचा, तर त्या प्रश्नांचं पॅटर्न आणि आपल्या पुस्तकातले सेंटेन्स याचाही मी तुम्हाला मेळ घालून देणार आहे. जर का पुस्तक तुम्हाला खरेदी करायचं असेल तर माझा इथं कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही कॉल मेसेज करू शकता. किंवा जर का तुम्ही पुण्यात राहत असाल तर पुण्यातल्या सर्व मेजर बुक स्टोअर्सवरती हे उपलब्ध आहे. ऑनलाईन मागवायचं असेल तर तुम्हाला ॲमेझॉनवरती उपलब्ध आहे किंवा तुम्ही गुगल जरी गेलं तर ते तुम्हाला पुस्तक ऑनलाईन मागवता येईल. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतो, त्या लिंकवरती क्लिक करून सुद्धा तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता. चलो आता 1 बाय 1 पाहूया की कुठं कसे क्वेश्चन्स रिफ्लेक्ट झालेले आहेत. आता पहिला प्रश्न आहे बघा, 1950मध्ये जे भारतातल्या राज्यांचं 4 गटात वर्गीकरण करण्यात आलं होतं त्याच्या संबंधीचा प्रश्न आहे. याची उत्तर मी तुम्हाला वेगळ्या विश्लेषण लेक्चरमध्ये सांगतो. आत्ता फक्त पुस्तकातनं प्रश्न कसा रिफ्लेक्ट झाला ते सांगतो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, C आणि D ही 2 विधानं बरोबर आहेत. एला ब्रिटिश भारतातील राज्यपालांचे प्रांत आणि बीला कायदेमंडळ असलेली संस्थानं असं होते, त्याच्यामुळे C आणि D बरोबर आहे. तर पेज नंबर 17वरती तुम्हाला खालून 2 नंबरचा पॉईंट दिसतोय बघा. भारतीय संविधानाचे प्रथम परिशिष्टाच्या संदर्भात भाग अ मध्ये ब्रिटिश भारतातील प्रांत, भाग ब मध्ये संस्थानिक राज्य, भाग क केंद्रीय प्रशासकीय राज्य आणि भाग ड मध्ये अंदमान निकोबार. आलं पेज 17वरती या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, हे 243 Gशी संबंधित आहे. याचं उत्तर आहे पंचायती सत्ता, अधिकार आणि जबाबदाऱ्या, म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. इथं डायरेक्ट कलमाच्या टॉपिकमध्ये तुम्हाला कलम दिसतंय. कलम 243G पंचायतीचे अधिकार, सत्ता, जबाबदारी, म्हणजे पॉवर, ऑथॉरिटी आणि जबाबदारी असं त्याचं उत्तर आहे. रिस्पॉन्सिबिलिटीज बरोबर. ह्या क्वेश्चन याच्यावरचा आहे, आपण काय म्हणतो पंचायती राजवरचा. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, एका बाजूला त्यांनी 243 संबंधीची उपकलमं दिलेली आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्याच्यातल्या तरतुदी दिलेल्या आहेत. हा प्रश्न PYQमधून आलेला आहे. मी 2 PDF ज्या आहेत तर त्या रिलीज केल्या होत्या, राऊंडअप 1 आणि राऊंडअप 2. कंबाईन ऑफिशियलच्या यूट्यूब चॅनलवरती त्याच्या संबंधीचे लेक्चर आहे. जर का ते 8 तासाचे लेक्चर बघितले असते तर तुमचे 8 प्रश्न कवर झाले असते त्या लेक्चरमधून. 8 प्रश्न त्या PDFमधून आलेले आहेत, हे लक्षात ठेवा. ओके. आता बघा ह्या प्रश्नाचं उत्तर इथंच डायरेक्ट ग्रामसभेचं कलम 243A, जागांचं आरक्षण 243D, 244F मध्ये सदस्यत्वाची पात्रता आणि 243K मध्ये पंचायतीच्या निवडणूक आणि राज्य निवडणूक आयोग त्याच्याबद्दलची कलमं इथं आहेत. कलमाचे जर प्रश्न आले तर झालेत, कारण सगळी कलमं पुस्तकाच्या शेवटी आपण कलम 1 ते कलम 395 एकाच ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिलेत, जेणेकरून तुम्हाला वाचताना इतस्ततः भटकावं लागणार नाही. हा त्याच्या पाठीमागचा एक आपला हेतू होता. त्याच्यानंतर कलम 8वरती त्यांनी प्रश्न विचारला आहे. तर कलम 8 तुम्हाला इथं दिसतंय बघा, भारताबाहेर वास्तव्य करणाऱ्या विशिष्ट मूल निवासी भारतीय व्यक्तींचे नागरिकत्व. याशिवाय 6, 7 मध्ये काय तरतुदी आहेत आणि 11 मध्ये काय तरतुदी आहेत ही त्या ऑप्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मग बघा हे इतर जे ऑप्शन आहेत तर त्याची तरतुदी इथं दिसते. राज्यघटनेचा भाग 2 जो आहे
तर तो नागरिकत्वाशी संबंधित आहे. त्याच्यामध्ये कलम 5 ते 11 संबंधी नागरिकत्वाच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. याच्यावरचं 11वं कलम जे आहे तर ते खूप महत्त्वाचं आहे. नागरिकत्वासंबंधी कायदे करण्याचा अधिकार फक्त भारताच्या संसदेला देण्यात आलेला आहे, हे प्रकर्षाने लक्षात ठेवा. तिथं राज्य विधिमंडळाला कोणताही अधिकार देण्यात आलेला नाही. ओके, चलो पुढे जाऊया. पुढचा जोड लावाचा प्रश्न आहे. आता हे राज्यघटनेचे स्रोत त्याच्यावरती आधारित प्रश्न आहे. त्यांनी ऑस्ट्रेलिया, कॅनडा, आयर्लंड आणि USA, ओके, तर या 5 देशांचा इथं आपल्याला संदर्भ दिलेला आहे. तर हे सगळं तुम्हाला दिसतंय. अमेरिकेच्या राज्यघटनेतून काय घेतलं, आयर्लंडच्या राज्यघटनेतून काय घेतलं, कॅनडाच्या आणि ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून काय घेतलं. जर का याचं जोड्याला लावा असं उत्तर पाहिलं तर राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्त्व आपण आयर्लंडकडून घेतलीत, मूलभूत हक्क आपण US कडून घेतलेत, संघराज्यामधली समवर्ती सूची आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतली आहे आणि भारत हा मोठ्या राज्यांचा संघ म्हणून संघराज्याचे अधिकार कॅनडाकडून घेतलेत. म्हणजे अला 3 किती ठिकाणी आहे बघा, आणि 5 आणि Cला 1. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आलं लक्षात, समजलं. चलो पुढे जाऊया. हे सुद्धा पुस्तकाच्या पेज नंबर 194 वरती तुम्हाला रिफ्लेक्ट झाल्याचं दिसतंय. म्हणजे हा सूर्य आणि हा जयद्रथ, असं काही नाही की आपण ढगात गोळ्या मारतोय. आता मुख्यमंत्र्याच्या कार्यकालावरती प्रश्न आला होता. सर्वाधिक कार्यकाळ कोणाचा होता मुख्यमंत्री म्हणून, याचं उत्तर आहे वसंतराव नाईक. आणि हे सुद्धा तुम्हाला इथं दिले पुस्तकाच्या पान नंबर 94 वरती बघा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कार्यकाळानुसार सर्वाधिक काळ वसंतराव नाईक, अंतुले बाबासाहेब भोसले आणि शिवाजीराव निलंगेकर, असा इथं ते प्रश्न दिलेला आहे. वसंतराव नाईक यांचा संदर्भ थेट पुस्तकातून आलेला आहे, पेज नंबर 94 वरती. पुढचा प्रश्न आहे कलम 20शी संबंधित प्रश्न आहे. मी खूपच वेळा सांगितलं होतं, फंडामेंटल राईट्समधले कलम 20 आणि 21 कधीही निलंबित होत नाहीत, हे लक्षात ठेवा. आणि कलम 20मध्ये कलम 1, 2 आणि 3 अशी 3 उपकलम आहेत. तर त्याच्यावरच्या 2 उपकलमांची तरतुदी करण्यात आलेली आहे. तर कलम 20(2) नुसार कोणत्याही व्यक्तीवर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा खटला चालवला जाणार नाही किंवा त्याला एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. कुठली विधाने 20शी संबंधित आहेत असं त्यांनी आपल्याला विचारलेलं होतं. तर याचं उत्तर आहे B आणि C, पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर आहे. 1 जे आहे तर ते राईट टू लाईफ जे आहे आणि D जे आहे तर ते सुद्धा राईट टू लाईफ आर्टिकल 21शी संबंधित असणारी तरतूद आहे. 20 आणि 21 म्हणजे यावर्षी 19, 20 आणि 21 हे 3 फंडामेंटल राईट जे आहेत तर ते चर्चेत होते. तर त्यांनी 20वरती प्रश्न विचारला. जर का तुम्ही माझे विश्लेषणाचे लेक्चर्स यूट्यूबवरती पाहिले असतील तर ते तुम्हाला दिसून येईल की मी बोललो याच्याबद्दल ऑलरेडी. तर हा 20वरती प्रश्न आलेला आहे. ओके, त्याच्यानंतर बघा 20 कोणत्याही परिस्थितीत निलंबित होऊ शकत नाही हे सुद्धा दिले. गुन्ह्याबद्दल दोषी ठरण्यासंदर्भात संरक्षणाची तरतूद हे 20मध्ये करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे विश्लेषणाची लेक्चर अगदी व्यवस्थित इन डिटेलमध्ये पाहण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा 349वरचा प्रश्न आला आहे. राज्यघटनेच्या भाग 17मध्ये कार्यालयीन भाषाबद्दलची तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्याच्याशी संबंधित 349 त्यांनी विचारलं होतं. इथं तुम्हाला 349 दिसतंय. त्याच्यामध्ये भाषेसंदर्भात विशिष्ट कायदे करण्याची विशेष कार्यपद्धतीची तरतूद कलम 349मध्ये करण्यात आलेली आहे. असं कलम एकदा तुम्ही वाचली असती तर तुम्हाला ते तिथं भेटून गेलं असतं. 221वरचा हा प्रश्न रिफ्लेक्ट झाला आहे. आता मूलभूत कर्तव्य नाही, याच्यामध्ये 3 मूलभूत कर्तव्य आहेत बघा. जर का तुम्ही पेज नंबर हे किती आहे बघा, पेज नंबर 41वरचं जर का हे वाचलं असेल तर तिथं तुम्हाला दिले बघा. कलम 39A नुसार समान न्याय व गरिबांना मोफत कायदेशीर सहाय्य देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं हे किती दिले बघा, पर्याय क्रमांक 3 मूलभूत कर्तव्य नाही आणि तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समजलं, आलं लक्षात. मूलभूत कर्तव्य नाही हे तुम्हाला त्यांनी विचारलेलं होतं. वैयक्तिक आणि सामूहिक ते मूलभूत कर्तव्य आहे. जन्मदात्यांनी 6 ते 14 पोरांना शिक्षण दिलं पाहिजे ते मूलभूत कर्तव्य आहे. देशाचं रक्षण करायला पाहिजे आणि आवाहन केलं गेल्यास राष्ट्रीय सेवा सुद्धा बजावली पाहिजे ते मूलभूत कर्तव्य आहे. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न राज्यपालाच्या संदर्भात प्रश्न त्यांनी विचारला आहे. आर्टिकल दिलेले आहेत तर याच्यातलं पहिलं आर्टिकल चुकीचं आहे आणि तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 158 नाही आहे तर 156मध्ये राष्ट्रपतींचा कार्यकालाची तरतूद करण्यात आलेली आहे. बघा इथं संदर्भ आहे. 154चा संदर्भ दिला आहे, 163चा संदर्भ दिला आहे आणि ते 2 ऑप्शन प्रश्नात दिलेले आहेत. याशिवाय जर का तुम्ही कलम शेवटी पाहिली तर एकाच ठिकाणी सगळी कलम आपण दिलेली आहेत. त्याच्यामुळे याही प्रश्नाचा डायरेक्ट रेफरन्स आपल्या पुस्तकातून आलेला आहे. पेज नंबर 89वरती हा तुम्हाला रेफरन्स पाहायला मिळेल. त्याच्यानंतर 168 मध्ये आहे असे 2 मुद्दे इथे तुम्हाला 168 मध्ये दिसत आहेत बघा. आता याच्यातलं काय चुकीचं आहे माहिती आहे का, तर D फक्त ऑप्शन चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण D हे
70मध्ये विधानसभेची रचनेची तरतूद आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे डी चुकीचं आहे, ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बाकी ए बी सी 168मध्ये करण्यात आलेल्या तरतुदी आहेत. इथं बघा, इथंच दिले पेज नंबर किती 78वरती हा चौथा मुद्दा आहे आणि तोच आहे असं त्यांनी प्रश्नात विचारला आहे. म्हणजे पुस्तक वाचणं किती गरजेचं आहे हे तुमच्या लक्षात येतं आहे का? त्याच्यामुळं प्लीज पुस्तक विकत घ्या आणि पॉलिटीच्या अभ्यासासाठी याच्या बाहेर काय करू नका. जर का तुम्ही कोणतंही एक चांगलं दर्जेदार रेफरन्स बुक वाचलं असेल तर परीक्षेला जाता जाता 3 तास रिवाईज करायचं आणि पॉलिटीमध्ये आउट ऑफ मार्क घ्यायचे. हे एवढी शाश्वती या पुस्तकाच्या माध्यमातून मिळते. उपराष्ट्रपतीबद्दल विचारलं होतं, साधा सोपा सरळ प्रश्न होता. कारण सध्या यावर्षी भारताचे उपराष्ट्रपती चर्चेत आहेत. कारण CP राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल होते, ते भारताचे उपराष्ट्रपती झालेले आहेत आणि जगदीप धनखडे यांनी केलेलं रिझाईन यामुळं उपराष्ट्रपतीपद चर्चेत होतं आणि त्याची पात्रता विचारली. भारताचा नागरिक असावा, 45 नाही, त्याने वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावेत आणि लोकसभेचा सदस्य नाही आहे तर तो राज्यसभेचा सदस्य असावा. बी आणि सी अयोग्य आहे. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. याचा रेफरन्ससुद्धा कुठं आहे बघा, वयाची 35 वर्ष पूर्ण केलेले असावेत, राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून वेतन घेतो म्हणून तो राज्यसभेचाच सदस्य होण्यास पात्र असायला पाहिजे. 2 पॉईंट एकाखाली 1 सरळ आलेले आहेत. पेज नंबर 68वरती तुम्ही पुस्तकात पाहून घ्या. पुढं महाधिवक्त्याबद्दल त्यांनी विचारले. 1 मे 1960ला राज्याच्या महाधिवक्ता कार्यालयाची स्थापना झाली. ओके, 165 घटनेतलं कलम आहे. घटनेची अंमलबजावणी झाली 26 जानेवारी 1950ला. त्याच वेळेला हे महाधिवक्त्याचं त्या राज्यात पद अस्तित्वात आलं होतं. 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि जर का घटनेत सांगितलं असेल तर त्याच वेळेला ते महाधिवक्ता पद अस्तित्वात आलेलं असायला पाहिजे. 165 तर आपल्याच पुस्तकातला भाग आहे, त्याच्यामुळं बी बरोबर पकडा. तर इथं बी आहे, इथं हे गेला, इथं बी आहे, हा राहिला. तर ए बी म्हणजे 3, 4 तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ही 4 तिन्ही विधानं या ठिकाणी आपल्याबरोबर असल्याचं दिसतंय. 165 सर्वांनाच माहीत आहे. पुस्तकात पेज नंबर 214वरती तुम्हाला आर्टिकल 165 पाहायला मिळते. आणि मग ह्यांनी मूलभूत कर्तव्यावरती 2 प्रश्न आलेले आहेत. त्यांनी मूलभूत कर्तव्याचं कलम आणि भाग विचारलेला होता, तर तोही तुम्हाला इथं पुस्तकात एकाच ठिकाणी तुम्हाला राज्यघटनेतले 22 भाग दिलेले आहेत. त्याच्या अंतर्गत येणारी सर्व कलमेसुद्धा दिलेली आहेत. पेज नंबर 205वरती तुम्हाला हा रेफरन्स पाहायला मिळतो आहे. ओके, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कलम 51A भाग 4A मध्ये मूलभूत कर्तव्यांची तरतूद करण्यात आलेली आहे. हे लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. हे सुद्धा पुस्तकातून रेफरन्स आहे 205वरती. पंतप्रधानाचा हा फक्त प्रश्न आपल्या पुस्तकातून डिरेक्टली आलेला नाही आहे. जे 16 प्रश्न आहेत त्याच्यातले 15 प्रश्न आपल्या पुस्तकातून आलेले आहेत. म्हणजे नाही आला तर नाही आला, ते मान्य करायला पाहिजे. परंतु जर का तुम्ही हा QR कोड स्कॅन केला ओके अभ्यास करताना तर मात्र तुम्हाला या प्रश्नाचा डायरेक्ट रेफरन्स या लेक्चरमध्ये मिळेल. परंतु इनडायरेक्ट अप्रत्यक्ष संबंध मात्र या प्रश्नाचा आपल्या पुस्तकात आहे, प्रत्यक्ष संबंध नाही आहे. हा QR कोड स्कॅन करा, तुम्हाला या लेक्चरमध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर सापडेल, डायरेक्ट सापडेल, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. आलं लक्षात, समजलं. आणि मग शेवटचा प्रश्न आहे, हा त्यांनी हिस्ट्रीला विचारलेला होता परंतु आपण हा पॉलिटीला घेतला आहे. त्यांनी जोडलावाला प्रश्न विचारला आहे बघा. याचं 1935च्या कायद्यात दुहेरी शासन व्यवस्था केंद्रात स्वीकारलेली आहे आणि दुहेरी शासन पद्धती प्रांतात 1919 कायद्यानं स्वीकारलेली आहे. प्रश्न साधा सोपा आणि इथं बघा मोर्ले मिंटो आणि यानेच ब्रिटिश काळात स्वतंत्र निर्वाचनाची तरतूद केली आणि मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेले आहेत, हे लक्षात ठेवा. तर असे 16 पैकी 15 प्रश्न जे आहेत तर पॉलिटी PYQ पल्स या पुस्तकातून कव्हर झालेले आहेत. त्याच्यामुळं मार्केटमध्ये जावा, हे पुस्तक न विसरता विकत घेऊन वाचा. जास्तीत जास्त प्रश्न जे आहेत तर ते तुम्हाला या पुस्तकातून कव्हर होतील. परीक्षेला जायच्या अगोदर परीक्षाभिमुख परिपूर्ण रिव्हिजनसाठी हे पुस्तक तुम्हाला उपयोगी ठरेल. पहिल्या कमेंटमध्ये कमेंट पिन करतो, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही हे पुस्तक ऑनलाईन ऑर्डर करू शकता. जर का चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी जी बेल आयकन दिली ती प्रेस करा, जेणेकरून नवीन लेक्चरचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. तुमचे जर का काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन सजेशन असतील तर तेही माझ्यापर्यंत पोहोचवा, त्याचे मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.